मंडळी नमस्कार, मी आपल्या सगळ्यांचा आध्यात्मिक पर्यटक मित्र हरिभक्त पारायण मनोज महाराज पावसे पद्मावती यात्रा कंपनीच्या माध्यमातून आता आलेलो आहे बाबा अमरनाथ यात्रेसाठी। हा व्हिडिओ बनवण्याचं कारण बाबा अमरनाथ यात्रेमध्ये कुठल्याही देशातल्या कानाकोपऱ्यातून कोणी या ठिकाणी जर आले तर याला मोफत अशा पद्धतीची भोजन व्यवस्था दिल्ली, हरियाणा, पंजाब प्रांतातील श्रीमंत दानशूर व्यक्तींकडून या ठिकाणी केली जाते। सगळ्या प्रकारची व्यंजनं या ठिकाणी भाविकांच्या सेवेमध्ये या ठिकाणी ही मंडळी देत असतात। अगदी नाश्त्याचे 25-30 पदार्थ या ठिकाणी रोज या ठिकाणी सर्व केले जातात। चहाबरोबर खारी टोस्ट, क्रीम रोल, बिस्किट अशाही पद्धतीचे पदार्थ दिले जातात। जेवणामध्ये वेगवेगळ्या भाज्या, वेगवेगळे स्वीट आयटम या ठिकाणी या सगळ्या व्यक्तींकडनं या भंडारा सेवा समितीकडनं दिले जातात। हा व्हिडिओ बनवण्याचं कारण की या बाबा अमरनाथ यात्रेकरता एकूण येणाऱ्या यात्रेकरूंमध्ये 50% अधिक यात्रेकरूंची संख्या ही महाराष्ट्रीयन समाजाची आहे आणि या 2.5-3 किलोमीटरच्या बेस कॅम्पमध्ये जर आपण पाहिलं तर एकही महाराष्ट्रीयन अशा पद्धतीचा लंगर या ठिकाणी आपल्याला दिसत नाही आहे। 50%हून अधिक भाविक महाराष्ट्रातले येतात, परंतु महाराष्ट्रात नाही कुठल्या प्रकारची अन्नदान सेवा या ठिकाणी चालवली जात नाही। तर याच गोष्टीला ध्यानामध्ये घेऊन मी पद्मावती यात्रा कंपनीचा सर्वेसर्वा या नात्यानं आगामी 2 वर्षामध्ये या बालटाल बेस कॅम्पमध्ये महाराष्ट्राचा ज्ञानोबा तुकोबा विचार मंच आणि ज्ञानोबा तुकोबा सेवा समितीच्या वतीनं एक वारकरी संप्रदायाचा पाईक या नात्यानं याही ठिकाणी महाराष्ट्रीयन अन्नदानाची व्यवस्था, महाराष्ट्रीयन पदार्थ आपल्या देशभरातल्या लोकांना या ठिकाणी आपण देण्याचा या ठिकाणी आज एक संकल्प घेत आहे। हे या ठिकाणी पवित्र कार्य करण्याची संधी भगवान भोलेनाथांनी खऱ्या अर्थानं कृपा करून आम्हाला द्यावी। भगवान भोलेनाथांनी कृपा करावी आणि हे कार्य आमच्या हातून करून घ्यावं। अर्थात हे कार्य एकट्याचं नाही, याकरता आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची या ठिकाणी खऱ्या अर्थानं गरज आहे। मंडळी, हे अन्नछत्र जर आपल्याला चालवायचं असेल तर यासाठी काही टेक्निकली गोष्टीसुद्धा या ठिकाणी महत्त्वाच्या असतात, ज्यामध्ये 5 खासदारांचं शिफारस पत्रक या ठिकाणी लागतं। श्री बाबा अमरनाथ श्रीण बोर्डाची या ठिकाणी मान्यता या ठिकाणी मिळावी लागते। ती मान्यता मिळण्याकरता आपण ज्या भागातनं या ठिकाणी लंगर लावणार आहोत त्या भागातील 5 खासदारांचं या ठिकाणी शिफारस पत्रक मान्यता या ठिकाणी अपेक्षित असते। त्यानंतर आपल्यासारख्या दानशूर व्यक्तिमत्वांच्या आर्थिक पाठबळाचंही या ठिकाणी खऱ्या अर्थानं सहकार्य या ठिकाणी लागतं। या सगळ्या गोष्टी 2 वर्षामध्ये याचं नियोजन आपण या ठिकाणी करणार आहोत। तर हा व्हिडिओ जर आपण पाहत असाल तर आपल्या सामाजिक कार्यामध्ये सहभाग नोंदवणाऱ्या सगळ्या मित्रपरिवारांना हा व्हिडिओ शेअर करावा। पद्मावती यात्रा कंपनीचा व्हिजन बोर्ड बनवत असताना हजारो लोकांना अन्नदानाची सेवा या ठिकाणी आम्ही देणार, हे माझं व्हिजन आहे। त्यालाच अनुसरून या ठिकाणी 1 महिन्याभराकरता आपण हा महाराष्ट्राचा ज्ञानोबा तुकोबा सेवा भंडारा या ठिकाणी लावणार आहे। तर आपण सगळ्यांनी यामध्ये सहकार्य करू। धन्यवाद।